नमस्कार शेतकरी बंधूंनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत बोलतो, आपले स्वागत करत आहे। आज दिनांक 23 जून 2026 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये फुलांचे दर जे थोडेफार बदल पाहायला होते, त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक आपल्याला स्थिर असून देखील आपल्याला दरामध्ये थोडासा बदल पाहायला होते। वातावरण ढगाळ असल्यामुळे ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी असल्यामुळे दरामध्ये थोडासा चढ उतार आपल्याला या 2 ते 3 दिवसांमध्ये पाहायला मिळते। तर चला पाहू की आज काय बदल झालेले पाहायला मिळतात। आज फुल मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडासा आज बदल पाहायला होते। तर झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जेथे 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते। चांगले 1 नंबर क्वालिटीमध्ये 250 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। पर्पलची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पर्पल शेवंतीसाठी दर जे आहे चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 100 ते 80 रुपयापासून देखील पर्पल शेवंतीचे दर पाहायला होतात। उंचडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील दर पाहायला होते। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापर्यंत दर पाहायला होते। दशगुलाबची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला टिकून असलेली पाहायला होतात। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये लाल तसेच कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी लाल गुलाबसाठी 100 तर कलर गुलाबसाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होती। त्याचबरोबर दर ही थोडीफार टिकून असलेली पाहायला मिळतात। जिप्समची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात आवक पाहायला होते। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील जिप्समचे दर पाहायला होतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जेथे 70 ते 80 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते। पिंगडीची तसेच ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आज कांद्यांची आवक जर पाहिली तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक मार्केटमध्ये कांद्यांसाठी झालेली पाहायला होती। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर बघितलं तर 20 ते 21 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एका दुसऱ्या बक्कासाठी दर पाहायला होते। तर हलके माल जे ते 10 ते 11 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। लहान साईज मध्ये चिंगळी कांद्याचे दर जर बघितलं तर 7 रुपयापासून ते 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान देखील आपल्याला चिंगळी कांद्याचे दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार आज वाढलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला 1 रुपयाची घसरण चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी पाहायला होते। लसणाची आवक जर मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 180 ते 190 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होतात। तर क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता। बॉक्स पॅकिंग मधील जे लसूण आहे तो आवक आपल्याला पाहायला होते। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 180 ते 190 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या बक्कासाठी 200 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते। लहान साईज मध्ये, मिडियम साईज मध्ये साधारणतः 70 ते 75 रुपयापासून देखील आपल्याला लसणासाठी दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार बदल पाहायला होते। इंदोर बटाट्यांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी 15 रुपयापर्यंत तर हलके माल जेथे 12 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला इंदोर बटाट्यांसाठी स्थिरता पाहायला मिळते। आग्रा बटाट्यांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 13 रुपयापर्यंत हलके माल जेथे 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। चवळची क्वालिटीनुसार चवळची शेंगासाठी साधारणतः दर जेथे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जेथे 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत हलके मालासाठी 40 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला होते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जेथे साधारणतः दर 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर मार्केटमध्ये आज आवक स्थिर असून देखील आपल्याला ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी झालेली पाहायला होती। त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला होतात। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 22 एका दुसऱ्या वक्तासाठी 25 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतो।
हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। भुईमुग चण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 65 ते 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे ते 60 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे ते साधारणतः 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वखरासाठी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे ते 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। एका दुसऱ्या वखरासाठी 14 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 120 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 ते 85 रुपयापासून देखील वालगावडीसाठी दर पाहायला मिळते। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे ते 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात। आल्याची आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतं। हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कवळ्या आल्याचं दर जे ते 35 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या आल्याचे देखील दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 20 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीचे दर जे ते 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। सुटपणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात सुटपणची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 15 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये सीताफळाची आवक आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 150 रुपयापर्यंत तर लहान साईज मध्ये हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। आवक स्थिर असून देखील आपल्याला दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। पेरूची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर ही कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या वक्तासाठी 20 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतोय। तर हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतोय। 5 रुपये ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती
पेरू विक्री होताना पारावते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये खरबूजसाठी दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. हलक्या मालासाठी 15 ते 10 रुपयापासून देखील दर पारावतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पारावते. त्याचबरोबर ग्राहकांची खरेदीसाठी वर्धा जे आहे खरबूजसाठी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पारावते. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये ड्रॅगन फ्रूट साठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट साठी दर पारावते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटी मध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे 22 ते 25 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बक्करसाठी दर पारावते. तर हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारावतात. डाळिंबची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला आज वाढ झालेली पारावते. चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पारावते. लहान साईज मध्ये हलके माल जे 100 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात. लिंबांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पारावते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते. चांगले माल जे ते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारावते.